देख रहे हैं सक्षम भारत टीवी। तुमच्या माईचा असेल तर आणा ना लिहायला तुमच्या माईचा दुसरा तिसरा एखादा असं कान्या कोपऱ्यात हा ना त्याला सांगा संविधान लिहायला बिंदास बदला ना संविधान मी कुठं नाही म्हणतो बरोबर की नाही। आता तुम्ही ऐकलं बरं आता कारण मी धमकीच्या चोटवर बोलणार आहे मला एवढ्या धमकीचे फोन येतं काय सांगतो मला काहीच फरक पडत नाही मी लय डेंजर पाहिजे काहीच फरक पडत नाही मला। आता मागे म्हणे की अमित शाह बोलले की आंबेडकर फैशन हो गया बराबर की नहीं। आंबेडकर इतना नाम अगर आप भगवान का लेते तो तुमको स्वर्ग नसीब हो जाता था बोले हमारा काय मतलब आहे स्वर्ग नसीब आम्ही तर पाहिलंच नाही स्वर्ग कुठं आहे तो। मी शुभेच्छा देतो बाबा अमित शाहला स्वर्ग नसीब हो त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा स्वर्गात चांगले सुखी राहते बराबर की नाही खूप सुखी राहा आनंदात राहा म्हणून म्हणायचं आहे भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे बात ना करना संविधान की नहीं तो टांगे तोड़ देंगे
आपला बाप आपला बाप आपला बाप आपला बाप आपला आपला म्हटलं का तुम्ही दोन बापाचे औलाद आता काय करा मी मला जर दोन बापाचे म्हटलं ना अरे त्याच्या 3 तुकडे करतो मायकून होत नाही काही पण दिमागानं 3 तुकडे केले. अरे पण जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे आमचा बाबासाहेबांचं लेकरू चौकात जाते चौकात जाऊन बटणा खोलून शर्टाच्या म्हणते अरे मी एक नाही 2 बापाचे औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा दुसरा म्हणजे मला घडवणारा ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा आता 3 ना शरणी बाबासाहेब महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. फिर से वो दिन आ जाएगा ताली बजा के फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध यही वही स्थान है. बुद्धों को मिला ज्ञान ये वही स्थान है. ये ज्ञान का बोधि रूप से यहाँ जो धम्म की जान है हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा जबकि बौद्ध गया सारे विश्व में महान है. बौद्ध गया सारे विश्व में महान. फिर से वो दिन जागृत होण्याची गरज. तुम्ही विचार करा 14 जानेवारी महाविस्तार दिन कोणाला माहिती औरंगाबाद हातवर कोण सांगा मला. 14 जानेवारी नाम विस्तार दिन औरंगाबाद कोणाला माहित आहे. वाचत जा हो माय मावल्यांनो खरंच वाचत जा. किती दिवस लढला 14 जानेवारी नाम विस्तार दिनाचा किती दिवस लढला तेव्हा 1994 मध्ये किती 1994 मध्ये आमच्या विद्यापीठाला नाव मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरंच तुम्हाला पुस्तकं वाचायची असेल ना 10 पुस्तकं वाचू नका फक्त लिहून घ्या. मी कोणती पुस्तकं सांगतो फक्त 3 पुस्तकं वाचा. 3 पुस्तकं वाचा पूर्ण बुद्ध धम्म आणि बाबासाहेब सगळं सार समजेल तुम्हाला. 3 पुस्तकं वाचा. एक बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधला बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधला. एक भारतीय संविधान मराठी मधलं आणि एक ते पुस्तक जे बाबासाहेब जिवंत असताना 1954 मध्ये बाबासाहेबांच्या हाताने त्याचं उद्घाटन
वाचन झालं. त्याचा कवी आहे धनंजय कीर. ते एक पुस्तक वाचा, 3 पुस्तक वाचा. जीवनामध्ये सगळ्या बाबासाहेब वाचला तुम्ही, सगळा बुद्धी वाचला, तुम्हाला काहीच गरज नाही कोणाला वाचायचं. विचार करा तुम्ही, नाव विस्तारतील किती जण शहीद झाले त्याच्यासाठी. पोचीराम कांबळे शहीद झाला. पोचीराम कांबळे मातान समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून पोचीराम कांबळेचे दोन्ही हात कापले. जय भीम म्हणू नको, नाही तर दोन्ही पाय कापले. जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले. तरी पोचीराम कांबळे म्हणत होता जय भीम. पोचीराम कांबळेला सरणावर लेटवलं तर तू आता जर जय भीम म्हणशील तर आम्ही मातीचं तेल टाकून अंगाडपीची काळी लावून तुला झाडून भस्म करू. पण पोचीराम कांबळे बोलला, अरे तुम्ही माझ्या अंगावर तेल टाकाल, अंगाडपीची काळी लावाल, मला जाळाल, त्या झाडामधून तो ज्वालामुखी निघेल, त्याच्यामधून सुद्धा निघेल जय भीम. मराठा शेवकाचा असा पोचीराम कांबळे सारखं मरा. हो ना. आमचे लेकर मरतात, बायको पोरीनं फोन नाही उचलले तर आमचे पोरं आत्महत्या करतात. आपल्याला माहिती तुम्हाला शुक्रवार तलावामध्ये पोरं जाऊ पाय टाकू बसतात आणि शुक्रवार तलावात आत्महत्या करतात. अरे मराठा शौक असेल तर समाजासाठी मर, कोण्या माय बहिणीसाठी मर. क्यों मरते हो एक लड़की के लिए. दादासाहेब शेडके म्हणतात क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा न मिलेगा तुम्हारे कफन के लिए. क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा न मिलेगा तुम्हारे कफन के लिए. मरने का शौक है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए. ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. आमचे पोरं मरतात, पोरीनं फोन नाही उचलला. चेतावणी देऊ नका अम्मा, बौद्ध जनाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. चेतावणी देऊ नका अम्मा, बौद्ध जनाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला. आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी माहिती लाल खोडू शकणार नाही. दीक्षाभूमीचा व्हिडिओ ज्या दिवशी माझा व्हायरल झाला त्याच्या 3 दिवसा पहिले एका शाहिनेचा फोन आला मला म्हणे तू लय आमच्या धर्माबद्दल बोलत राहत म्हणे. तू लय आमच्या मी कोणाच्या धर्माबद्दल बोलत नाही, कारण माझा धर्म मला कोणाच्या धर्माबद्दल बोलायची इजाजत देत नाही. कारण बाबासाहेबांना संविधान मध्ये जातभात नाही केला, जातपात नाही केला. मी कोण जातपात करणार. बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की मराठा लोकांसाठी तुम्ही काहीतरी संविधानामध्ये लिहा. बाबासाहेब पंजाबराव देशमुखांना बोलले की बाबा पंजाबराव माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. पंजाबराव देशमुखानं संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबासाहेबांना बोलले की बाबासाहेब खरंच तुम्ही महान आहात, मी तुमच्यासाठी मराठा लोकांसाठी काहीतरी मागायला आलो होतो एवढं, पण तुम्ही बाबासाहेब संविधानामध्ये मराठा लोकांसाठी माझी अपेक्षेपेक्षा जास्त टाकल्या. कारण मी म्हणतो की मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे. का आरक्षण भेटू नये, त्यांचा सुद्धा अधिकार आहे. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले की आज मी आहो आरक्षण घ्या, उद्या मी नसणार तुम्हाला आरक्षण द्यायला. तेव्हा तुमचे पूर्वज म्हणत होते की आम्हाला आरक्षणाची गरज नाही, मग आता घ्या शकून. आम्हाला काय सांगतात, आम्ही तर तुमच्या मागे आहो. आम्ही म्हणतो की तुम्हाला भेटलं पाहिजे, कारण आम्ही जातपात करणारे लोक नाही. कुठले सुटले आमचा शिवाजी महाराज खूप सारे भामते हो. तुमचा शिवाजी महाराज सगळ्यांचा शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे आहे. छत्रपती संभाजी राजे आमचा राजा आहे, बरोबर की नाही. त्यांनी जातपात नाही केलं, तुम्ही कोण माझी तुमची जात करणारे. आणि खरंच जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असाल तर तुमची तर नियत कोण्या माय बहिणीच्या बद्दल गलत नाही झाली पाहिजे. भामते हो, तुम्ही तर गलत करत होता. विचार करा तुम्ही, सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांना नजरांना म्हणून पाठवली होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला साडी चोडी घेतली, बहीण मानली आणि तिच्या घरी घेऊन दिलं. हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका कार्यकर्त्यांनी भिकाजी गुजरांनी एका बाईवर बलात्कार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे पाय आणि हात दोन्ही शाटले होते. आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता, आज बायावर बलात्कार करता, भामट्या तोंडाचे होत आणि म्हणता की आमचे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी राजे आमचे, संभाजी राजे आमचे. आणि जेव्हा संभाजी राजाचे तुकडे करून फेकले, तो कोणता खान होता
औरंगजेबाने जेव्हा तुकडे करून फेकले तेव्हा तुमचा एकही पूर्वज आला नाही रे त्यांचा तुकडे उचलायला. तेव्हा आमचा एक गणपत महार आला आणि संभाजीराजाचे पूर्ण तुकडे उचलून आणले आणि शिवले आणि संभाजीराजाचा अंतिम संस्कार केला. कारण संभाजीराजे आमचे राजे आहेत. छत्रपती शिवाजी उठले सुटले का आमचे राजे आमचे राजे. आणि असं करू नका. आमचा शिवाजी महाराज आमचा बाबासाहेब करू नका. अशी काही युक्ती घडवा की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही केली पाहिजे आणि भीम जयंती मराठा लोकांनी केली पाहिजे. असं काही करा. आपसात भांडू नका. आपसात भांडून तुम्ही आपली अशी तशी करू नका. सर्व एक आहो. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है. आम्ही आम्हाला कोणी सांगितलं जातपात करायला. आम्ही जातपाती लोक नाही आहोत. तुम्ही आमचेच व्हा आम्ही तुमचेच हो. बाबासाहेब आपले झाडवे साडा यांच्याकडून 200 रुपये भेटायला खूप खूप धन्यवाद. आमच्यासाठी रात्र नाही दिवसही वाढायचं आहे. मला जागृत व्हावं लागेल. आज नाही तो कधी नाही. आज जर आम्ही जागृत झालो आणि माय मावल्यांना तुम्हाला सांगतो मी तुमच्या नवऱ्यानं जर कोणी मनवाट्याला वोट दिला आता नुसतं त्या लाडक्या बहिणीमध्ये फसले आणि नुसतं दुसरे कोणती निवडून आणले हो ना. लाडक्या बहिणीने सगळा कहर करून टाकला. बरोबर की नाही. अरे विचार करा तुम्ही जे लोक स्वतःच्या बहिणीची कधी भाऊबीज करत नाही ते तुझी बरी भाऊबीज करायला आले हो. दीक्षाभूमीचा व्हिडिओ ज्या दिवशी माझा व्हायरल झाला त्याच्या 2 दिवसा पहिले एका शायनाचा फोन आला मला. म्हणे तू लय बोलतो म्हणे. अरे त्या संघटनेला 100 वर्ष होऊ दे म्हणे. तुला बकऱ्यासारखंच कापतो म्हणे. मला मी काय घरात बसली राहतो का. घरात बसली नाही तुम्ही बिंदास त्याला म्हटलं अरे मला बकऱ्यासारख्या कापणाऱ्या एक लक्षात घेतो. जेव्हा कापशील ना तेव्हा रक्ताचा एक सुद्धा बूंद माझा जमिनीवर पडू देऊ नको. जर जेवढे बूंद माझ्या जमिनीवर पडतील हरामखोरा तेवढ्या अंजली भारती पैदा होतील एवढं विसरू नको तू. कारण ही अंजली भारती भिंगारी थोडी आहो. अरे मरेंगे नहीं तो मारेंगे ये डरने वाली नहीं हूं मैं. बाबासाहेब आपले जाळून टाका. म्हणजे रांडवा बाईला रांडवा म्हणते की रंडवी म्हणते काय म्हणते विधवा. विधवा नाही असं करायचं आपण. माणूस मेला तर बाई रांडवा आणि बाई मेली तर माणूस रांडवा आहे की नाही. हा माणूस जर मेला तर बाईला म्हणे 2 लेकरं राहो 3 लेकरं राहो लहान लेकरं राहो तिला नवऱ्या संगत जाणलं पाहिजे. रांडवा बाईला इथं ठेवायचं नाही. कोण सांगे मनुस्मृती सांगे की रांडवा बाईला इथं ठेवायचं नाही. विचार करा तुम्ही. मनुस्मृती सांगे की रांडवा बाईला नवऱ्या संग जाणं. अरे पण माझ्या बापाचं संविधान सांगते रांडवा इंदिरा गांधीला सुद्धा बाबासाहेबांना पंतप्रधान केलं. हे संविधानाची ताकद. हे आमच्या संविधानाची ताकद. तुमची मनुस्मृती काय सांगते आमचं बाबासाहेबांचं संविधान काय सांगते. प्रत्येक माणूस म्हणते प्रत्येक बाई म्हणते प्रत्येक पुरुषाच्या मागे एका महिलाचा हात असते. मग ते बहीण असो मैत्रीण असो मुलगी असो पत्नी असो की आई असो. बिलकुल खरं आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे बाईचा हात. कारण बाई नाही तर काही नाही. बाई नाही तर काही नाही तर इचो काटाच आहे. बाई नाही तर काही नाही. कारण बाई पाहिजे. बाई नाही तर काही नाही. मनुस्मृती काय सांगते बाबासाहेबांचं संविधान काय सांगते. कारण इमानदारीने तुम्हाला सांगतो तुमच्या नवऱ्यानं जर कोणी बंधुवाद्याला वोट दिलं ना त्याला किचन मध्ये नाही. किचन मध्ये आणि बेल्यानं सुजवा त्याला चांगलं इमानदारीच्या आवाज जाऊन दे चांगले मस्त टीव्हीचा आवाज माणसावर तेवढ्या बाहेरने लाडकी बहिणीचे पैसे घेतले. ते बाबा केली का ती बघा तुम्ही माणसाने म्हणता म्हणते दिदी बरोबर आहे. लाडक्या बहिणीमुळे सगळा कहर झाला पण नाही बाबू सगळा ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे. लाडक्या बहिणीचा करू शकत नाही. ह्या बाबासाहेबांच्या या विकल्या जाऊ शकत नाही.